उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। तब्बल 22 वर्षांनंतर राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे दाखल झाले, त्यामुळे हा योग खरं तर महत्त्वाचा मानला जातोय। कौटुंबिक त्यांचा क्षण असला तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकाच महत्त्वाचा। खरं तर कुटुंब एक मात्र पक्ष दोन, एकीकडे आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना तर दुसरीकडे राज ठाकरेंचा मनसे पक्ष। मात्र ही नवीन दृश्य आपल्या समोर येत आहेत, ज्या वेळेला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले तेव्हाची आपण दृश्य बघतोय। कौटुंबिक सोहळा आपण दृश्यांमध्ये बघतोय। उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे दिसत आहेत, रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। तब्बल 22 वर्षांनंतर हा योग येतोय आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी 22 वर्षांनंतर आज दाखल होत आहेत। निमित्त ठरतंय गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसांचा गणपती असतो आणि याच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। तिकडची आपण ही दृश्य बघतोय। नवीन नवीन दृश्य समोर येत आहेत। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। गणेशोत्सवानिमित्ताने खरं तर ठाकरे बंधूंची भेट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावरती बाप्पांच्या दर्शनाला उद्धव ठाकरे आता हजर झालेले आहेत। शिवतीर्थावरती बाप्पा विराजमान झाले। काही क्षणांपूर्वीच विधिवत पूजा पार पडली, आरती झाली आणि यानंतर लगेचच आपण बघतोय उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावरती आता दाखल झालेले आहेत। नवीन नवीन दृश्य समोर येत आहेत। रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तिघं सुद्धा शिवतीर्थावरती पहिल्यांदाच येत आहेत। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावरती आलेले आहेत। कौटुंबिक भेट आहे, मात्र 22 वर्षांनंतर तब्बल उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती आलेत, पहिल्यांदाच शिवतीर्थावरती आलेले आहेत। दरम्यान मनसे कार्यकर्त्यांमध्ये किंवा ठाकरेंच्या सेनेमध्ये सुद्धा मोठा शिवसैनिकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। दोन्ही बंधूंची भेट होतीये, त्यामुळे ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होती तो क्षण आज आपल्याला बघायला मिळतोय। गणेशोत्सवानिमित्ताने ठाकरे बंधूंची भेट, मात्र 22 वर्षांनंतर हा योग आज आलेला आहे। 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान झाले। काही क्षणापूर्वीच विधिवत पूजा सुद्धा पार पडली, आरती झाली आणि यानंतरची सगळी आपण ताजी दृश्य बघतो, ज्यावेळेला उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। गणपती निमित्ताने ही भेट होते, मात्र समस्त मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील या सगळ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। त्यामुळे मनसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी आनंद द्विगुणित करणारा हा प्रसंग। एकीकडे बाप्पाचं आगमन, राज्यभरामध्ये मोठा उत्साह, दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे मनसैनिक आणि शिवसैनिक दोघांमध्ये तितकाच उत्साह। गणेशोत्सवानिमित्ताने ठाकरे बंधूंची ही भेट। मागच्या काही काळातला जर आपण भेटींचा सिलसिला बघितला तर आजची तशी तिसरी महत्त्वाची भेट म्हणावी लागणार आहे, कारण मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्र आले होते, एकाच स्टेजवरती आलेले होते। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी राज ठाकरे स्वतः शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवरती दाखल झाले आणि आज शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे आलेले आहेत। तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी येत आहेत। ज्या क्षणाला उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झाले तेव्हाची आपण ही सगळी दृश्य बघतोय। उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आहेत, त्यामुळे कौटुंबिक भेट आहे। 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंच्या घरी येणं होतंय। मध्यंतरी काहीसा दुरावा होता, मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। निमित्त ठरतंय ते गणेशोत्सवाचं, मात्र ही भेट कौटुंबिक तरी सुद्धा
राजकीयदृष्ट्या सुद्धा तितकीच महत्त्वाची. खरं तर याआधी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की तुमच्या मनात आहे तेच होईल आणि तशाच घटना सुद्धा आपल्याला घडताना बघायला मिळत आहेत. गाठीभेटी वाढत आहेत, भेटींचा सिलसिला आपल्याला वाढताना दिसतोय. आधी कारण ठरलं ते मराठीचं, नंतर दुसरं कारण होतं ते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं. शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आले. आपण सध्या दोन दृश्य बघतो. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी म्हणजे 27 जुलैला राज ठाकरे आलेले होते. अनेक मनसैनिक आणि शिवसैनिकांना यावेळेला आनंद झालेला होता. राज ठाकरेंनी भेटून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. खरं तर दोघांच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद आपल्याला त्यावेळेला सुद्धा बघायला मिळत होता. आणि आज बाप्पांच्या दर्शनासाठीची भेट होते. दोन दृश्य आपल्या समोर, एक 27 जुलै आणि 27 ऑगस्ट. बरोबर महिन्यानंतर ही भेट, आणि कौटुंबिक भेट जरी असली तरी सुद्धा शिवसैनिक आणि मनसैनिकांना यात नक्कीच आनंद होत असेल. 27 जुलैच्या भेटीची दृश्य आपण बघतोय. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता आणि त्यावेळेला राज ठाकरेंनी भेट दिली होती. खरं तर एक प्रसंग असाही घडला होता ज्यावेळेला राज ठाकरे त्यांच्या घरातून बाहेर पडले होते आणि पत्रकारांनी त्यांना विचारलं की कुठे चाललात, तर राज ठाकरेंनी मिश्किलपणे सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवरती चाललोय. मात्र 27 जुलैला खरंच तसं घडलं. राज ठाकरे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवरती खरंच दाखल झाले आणि दोन्ही बंधूंची भेट झाली होती. आणि तसाच प्रसंग आज. मात्र या आजच्या भेटीचं वैशिष्ट्य असं की आजची भेट खरं तर उद्धव ठाकरे 22 वर्षानंतर येत आहेत, त्यामुळे ही भेट विशेष महत्त्वाची मानली जाईल. त्यामुळे यानंतर सुद्धा काही अतिशय महत्त्वाची दृश्य, काही फोटो समोर येतील. त्यासाठी सुद्धा मनसैनिक आणि शिवसैनिक यांची आतुरता असेल. 27 जुलै आणि 27 ऑगस्ट मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस, कारण दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला या दृश्यांमध्ये एकत्र बघायला मिळत आहेत. आपण बघितलं होतं 27 जुलैला जेव्हा भेट झाली त्यावेळेला ठाकरे बंधूंची म्हणजे अगदी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले. राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या. त्यानंतर दुसरा फोटो जो अगदी गाजला, खरं तर अनेक मनसैनिक आणि शिवसैनिकांनी तो सोशल मीडियावरती पोस्ट केलेला होता, स्टेटसला ठेवला होता. तो म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. यापूर्वीचा जो फोटो होता तो बाळासाहेब ठाकरे असतानाचा, दोन्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो. त्यानंतरचा तो दुसरा फोटो समोर आला ज्यावेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. दरम्यान आज नवीन दृश्य समोर येतील ठाकरे बंधूंची. ठाकरे कुटुंबीय आजच्या दिवशी एकत्र येत आहेत. 27 ऑगस्टचा दिवस, गणेश चतुर्थीचा दिवस, बाप्पांचं आगमन झालं आणि याच बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झाले. सोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत. नवीन दृश्य जशी येतील तशी आपण प्रेक्षकांना दाखवणारच आहोत. मात्र सध्याची दृश्य आपण बघतोय ती 27 जुलैला मातोश्रीवरती जेव्हा राज ठाकरेंनी भेट दिली, उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी भेटून शुभेच्छा दिल्या. मातोश्रीवरती राज ठाकरेंचं जाणं झालं आणि आजच्या दिवशी शिवतीर्थावरती राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देत आहेत. समस्त मनसैनिक, शिवसैनिकांसाठी आनंदाचा क्षण. जसं मी म्हणालो, आनंद द्विगुणित करणारी घटना, कारण एकीकडे बाप्पांचा आगमन सोहळा, आज बाप्पा घरोघरी विराजमान झाले, तो आनंदाचा क्षण आहेच. मात्र मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र बघायला मिळत आहेत. नवीन दृश्य समोर येत आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय उद्धव ठाकरे ज्या वेळेला शिवतीर्थावरती दाखल झाले तेव्हाची दृश्य. गाड्यांचा ताफा आला आणि थेट शिवतीर्थामध्ये आज जाताना दिसला. ज्या क्षणाची अनेक लोक खरं तर वाट बघत होते, कधी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी येणार,